आणि मावळ लोकसभेची मतमोजणी सुद्धा आता काही तासातच पार पडेल। उमेदवारांची धाकधूक वाढलेली आहे। पण मावळ लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे हे आपल्या कुटुंबियांसोबत वेळ व्यतीत करतात। तसंच प्रचाराच्या धामधुमीत कुटुंबियांना वेळ देता आला नाही आणि तीच उणीव संजोग वाघेरे आता भरून काढतात। त्यांच्याशी संवाद साधले आमचे प्रतिनिधी नाझिम मुल्ला यांनी। मयुयाचे उमेदवार संजोग वाघेरे हे सध्या पेपर वाचनात दंग आहेत, तर ते थोडासा आढावा घेत आहेत। परंतु हा आढावा घेताना काही टेन्शन वाढलंय तुमचं? नाही, टेन्शन वगैरे हा प्रकार नाही आहे। शेवटी मतदार राजाने ठरवलेलं आहे आणि ते जे ठरवलेलं आहे हे पिक्चर प्रचाराच्या दरम्यान आमच्या लक्षात येत होतं। त्यामुळं मला असं वाटतं की उद्याचा जो निकाल आहे तो महाविकास आघाडीच्या बाजूने लागेल। तुम्ही म्हणाला होतात की तुमचा विजय 1,72,000 मतांनी होईल, मात्र जे काही सर्वे येत आहेत त्यामध्ये बऱ्याच सर्वेमध्ये श्रीरंग बारणे विजयी झालेत असं या ठिकाणी दाखवलं जात आहे। त्यामुळे काही धाकधूक वाढली आहे तुमची? नाही, बिलकुल नाही। आता ह्याच्यामध्ये तुम्ही हा जरतरचा प्रश्न असतो, हा सॅम्पल घेऊन केलेला विषय असतो आणि हा जरतरचा प्रश्न आहे, ह्याच्यावरती माझा विश्वास नाही आहे। खरं जे आहे ते उद्याच्याला आपल्याला मतदार राजा ज्यावेळेस आपलं मत तयार करतो आणि हे मत तयार केल्यानंतर त्यांनी 13 तारखेला ज्या बटन दाबलेलं आहे ते निश्चितच महाविकास आघाडीच्या बाजूने बटन दाबलेलं असेल, मशालीच्या समोर बटन दाबलेलं असेल आणि उद्या महाविकास आघाडीचा विजय होईल याची मला खात्री आहे। नाझिम मुल्ला, एबीपी माझा, पिंपरी चिंचवड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।